नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2026 याकरिता मराठी व्याकरण या वरील वारंवार येणारे व्याकरणाचे 25 प्रश्न आम्ही भाग 1 या भागात घेऊन आलेलो आहोत. चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, पर्याय ए आहे आनंद, बी दुःख, सी समाधान आणि तिसरं हर्ष. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. दुसरा प्रश्न आहे, जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय ए आहे हवा, बी पाणी, सी आग, डी माती. तर याचं उत्तर आहे बी, पर्याय बी पाणी. तिसरा प्रश्न आहे, तो शाळेत जातो या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय ए भूतकाळ, बी वर्तमान काळ, सी भविष्यकाळ, डी अपूर्ण काळ. तर याचं उत्तर आहे पर्याय बी वर्तमान काळ. मुलगी या शब्दाचे अनेक वचन कोणते? पर्याय ए मुलगी, बी मुलगा, सी मुली, डी मुलींनी. तर याचं उत्तर आहे पर्याय सी मुली. पाचवा प्रश्न आहे, जे पेराल ते उगवेल ही म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते? पर्याय ए नशीब, बी परिश्रमाचे फळ, सी वेळेचे महत्त्व, डी पैसा. तर याचं उत्तर आहे पर्याय बी परिश्रमाचे फळ. घर या शब्दाचा लिंग बदला. पर्याय ए घरीण, बी गृहिणी, सी घरटी, डी लागू नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय डी दे लागू नाही. राम शाळेत गेला या जागी टिंबटिंब जागी योग्य शब्द निवडायचा आहे. पर्याय ए आहे ने, बी ला, सी नी, डी चा. तर याचं उत्तर आहे पर्याय ए ने, रामने शाळेत गेला. डोंगरा एवढा हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? पर्याय ए नाम, बी क्रियापद, सी विशेषण, डी उभयनामी अव्यय. तर डोंगरा एवढा हा शब्द विशेषण हा शब्द आहे, पर्याय सी. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर बघा, पर्याय ए प्रकाश, बी रात्र, सी काळोख, डी धुसर. तर याचं उत्तर आहे प्रकाश, पर्याय ए. 10वा प्रश्न आहे, तो अभ्यास करीत आहे हा कोणता काळ आहे? पर्याय ए वर्तमान काळ, बी साधा वर्तमान, सी अपूर्ण वर्तमान, डी भविष्य. तर याचं उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. राजा या शब्दाचे अनेक वचन कोणते? पर्याय ए राजे, बी राजेने, सी राजांचा, डी राजांना. तर याचं उत्तर आहे पर्याय ए राजे. सिंहासारखा शूर हा अलंकार कोणता आहे? पर्याय ए उपमा, बी रूपक, सी उत्प्रेक्षा, डी अनुप्रास. तर याचं उत्तर आहे पर्याय ए उपमा हा अलंकार आहे. आईने जेवण बनवले करता ओळखा. तर बघा, पर्याय ए जेवण, बी बनवले, सी आईने, डी ने. तर याचं उत्तर आहे पर्याय सी आईने. लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय ए मोठा, बी बारीक, सी कमी आणि डी जाड. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए मोठा. तो खूप हुशार आहे विशेषण कोणते? पर्याय ए तो, बी खूप, सी हुशार, डी आहे. तर याचं उत्तर आहे हुशार हे विशेषण आहे. वाचन हे ज्ञान वाढवते नाम ओळखा. पर्याय ए वाचन, बी हे, सी वाढवते, डी ज्ञान. तर याचं उत्तर आहे पर्याय ए वाचन. वाचन हे नाम आहे. पुस्तक वाच हा वाक्य प्रकार कोणता आहे? ए विधान, बी प्रश्न, सी आज्ञार्थी आणि डी उद्गार. तर याचं उत्तर आहे सी आज्ञार्थी वाक्य आहे. सूर्य उगवला काळ ओळखा. ए पर्याय ए वर्तमान, बी भविष्य, सी भूत, डी अपूर्ण. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 18व्या प्रश्नाचं भूतकाळ आहे, पर्याय सी. विद्यार्थी अभ्यास करतात करता कोणता आहे? पर्याय ए अभ्यास, बी करतात, सी विद्यार्थी आणि डी कोण. तर याचं उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थी हा करता आहे. खूप हा शब्द कोणता आहे? पर्याय ए नाम, बी क्रियापद, सी क्रियाविशेषण, डी उभयनामी अव्यय.
तर बघा पर्याय सी आहे, खूप हा क्रियाविशेषण शब्द आहे. आकाश समानार्थी शब्द कोणता? तर बघा पृथ्वी, ए पृथ्वी, बी गगन, सी पाणी आणि डी वारा. तर याचं उत्तर आहे पर्याय बी गगन. सत्य विरुद्धार्थी शब्द कोणता? चूक, पर्याय ए चूक, बी असत्य, सी खोटे, डी दोन्ही बी व सी. तर याचं उत्तर आहे पर्याय बी आणि सी दोन्ही, असत्य आणि खोटे. तो खेळत होता कोणता काळ आहे? पर्याय ए पूर्ण भूतकाळ, बी अपूर्ण भूतकाळ, सी साधा भूतकाळ आणि डी वर्तमान काळ. तर याचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ म्हणजेच पर्याय बी. आम्ही हा सर्वनाम कोणता आहे? पर्याय ए पुरुषवाचक, बी दर्शक, सी आत्मवाचक, डी प्रश्नवाचक. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए पुरुषवाचक. पुढचा प्रश्न आहे शेवटचा. कामचुकार या शब्दाचा अर्थ? पर्याय ए मेहनती, बी आळशी, सी शूर, डी प्रामाणिक. तर याचं उत्तर आहे आळशी.